रामकृष्ण हरी माऊली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि शतकानुशतके चालत आलेला ऐतिहासिक सोहळा आहे. हा पालखी सोहळा त्यांचे थोर भक्त गुरु हैबत बाबा अर्फळकर यांनी 1832 मध्ये सुरू केला होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी बांधवासाठी वारी हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो त्यांच्या जीवनातील आनंदाचा आणि भक्तीचा परमोच्च बिंदू आहे. आज पुण्यातील मुक्काम पार करून वारकरी सासवडच्या दिशेने निघालेले आपल्याला दिसत आहे. ऊन, वारा, पाऊस यांची कसल्याही प्रकारे तमा न बाळगता माऊलींचा जयघोष करत पालखी सासवडच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या पालखीमध्ये सहभागी होण्याचा अत्यंत मौल्यवान क्षण हा माझ्या जीवनात आलेला आहे. वारकरी बांधव अनेक संतांच्या पालख्या या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये घेऊन येत असतात. सोहळ्यामध्ये मार्गक्रमण असताना ही भेटलेली संत मुक्ताई यांची पालखीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. सकाळीच पुण्यावरून प्रस्थान झाल्याच्या नंतर माऊलींची पालखी हडपसर वडकी नाला या ठिकाणी विसाव्यासाठी येते. या ठिकाणी विसावा घेतल्याच्या नंतर वारकरी झेंडेवाडीकडे पालखीला घेऊन निघतात. झेंडेवाडी या ठिकाणी पालखीच्या दुपारच्या जेवणाची आणि त्यावेळेसच्या विश्रांतीची सुविधा असते. झेंडेवाडीनंतर फुरसुंगी मार्गे दिवे घाट हा महत्त्वाचा टप्पा पालखीला पार करायचा असतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिवेघाट पार करणे हा संपूर्ण वारीमधील सर्वात आव्हानात्मक, नयनरम्य आणि तितकाच भक्तीने ओतप्रोत भरलेला टप्पा आहे. पुणे मुक्कामानंतर पालखी जेव्हा सासवडकडे सोपानदेवाच्या भेटीसाठी रवाना होते त्यावेळी पुणे ते सासवड या दरम्यान हा दिवेघाट आपल्याला लागतो.
झेंडेवाडी विसाव्यानंतर माऊलीच्या पालखीचा अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऐतिहासिक दिवेघाट. वारकरी मोठ्या उत्साहाने आणि माऊलींच्या जयघोषात हा टप्पा चढतात. यावेळेस माऊलीच्या रथाला दिवेघाट पार करण्यासाठी 7 बैलजोड्या जोडण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर इतर वारकरी माऊलीचा रथ ओढत दिवेघाटातून पुढे घेऊन चाललेले होते. सर्वत्र एकच जयघोष दुमदुमला होता, माऊली 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 माऊली. या ठिकाणी प्रत्येक जणाला माऊली हे बळ देताना दिसून येत होते. पवित्र असा हा दिवेघाटातील चढणीचा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पाहावा असं मला वाटतं. दर्शनासाठी अतोरलेल्या सूर्यदेवाला झालेले वलय हे या वारी सोहळ्यातील एक विशेष दृश्य असल्याचे दिसून आले. मुखदर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता, घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा. माऊली 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. 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 दर्शनासी व्याकुळ झालो, रूप तुझे पहाया. पावन होईन तव चरणाशी, पतित माझी काया. पतित माझी काया. ऐल तिरिये मला पैल तिरीने श्रीरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. विठ्ठल विठ्ठल गजर घुमे हा, दुमदुमली पंढरी. टाळ मृदुंग वाजत गाजत, नाम तुझे श्रीहरी. नाम तुझे श्रीहरी. धावून ये मला दर्शन दे जीवलगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली